श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुल्मचं प्रसारण 90.8 FM केंद्रावरून. मित्रांनो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ. किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ. शेतकऱ्यांवर आधारित कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ. मेरे देश की धरती ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा. रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर. आवाज वाशिमचा. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आम्ही सुरुवातीला प्रसारित करत आहोत वाशिम तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिजित देवगिरकर यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आज आम्ही हिवरा या गावामध्ये आहे आणि आमच्या सोबत आहे वाशिमचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिजित देवगिरकर. आज आम्ही फील्डवर आहोत आणि या ठिकाणी BBF च्या माध्यमातून पेरणी केलेली आहे आणि असे शेतकरी सुद्धा आमच्या सोबत आहेत. तर आज देवगिरकर साहेब आमच्या सोबत आहेत. त्यांना विचारूया की हे जे BBFच्या माध्यमातून हे जे पेरणीचं आहे, तर याबद्दल शेतकऱ्यांना अधिक माहिती कशा पद्धतीने ते देऊ शकतात ते आपण विचारूया. सर, हे पेरणी जे यंत्र आहे याचे ठळक वैशिष्ट्य सांगा. BBF पेरणी यंत्र म्हणजे रुंद सरीवरंब्यावर पेरणी करणे. यामध्ये अनेक फायदे आपण एकाच वेळी घेत असतो. रुंद सरीवरंब्यावर पेरणी केल्यामुळे जो पावसाचं पाणी आहे, जर पावसाचा अतिरिक्त पाऊस झाला तर त्या दोन सऱ्यांमधून ते पाणी निघून जाते आणि त्याचा निचरा चांगला होतो. गादी वाफ्यावर पेरणी होते आणि जर पावसाचा खंड पडला तर ज्या सऱ्यांमध्ये साचलेलं पाणी आहे ते त्या गादी वाफ्यामध्ये केशाकर्षणाने उपलब्ध होतं आणि पावसाच्या खंडात पिकं तग धरून राहतात. हा एक फायदा आहे. या व्यतिरिक्त दोन म्हणजे सरीवरंब्याच्या मधली जी जागा आहे सरीमधली, यामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे पिकांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो, हवा मिळते आणि यामुळे पिकांची वाढ सुद्धा जोमदार होते. या सर्व फायद्यांमुळे BBF वर पेरणी ही सर्वसाधारण पेरणीपेक्षा नेहमीच फायदेशीर ठरत असते. मुख्यतः मूलस्थानी जलसंधारण हा हेतू यामध्ये साध्य होत असतो. बरं, हे जे हिवरा जे गाव आहे या गावामध्ये या वर्षी किती शेतकऱ्यांनी किती एकरवर BBFच्या माध्यमातून या यंत्राच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे? यावर्षी आम्ही प्रात्यक्षिकाअंतर्गत जे आपण सोयाबीनचं बियाणे या ठिकाणी वाटप करायचं होतं, तर सुरुवातीलाच नियोजन करताना असं ठरलं की जे प्रात्यक्षिक आपण देणार आहे हे सर्व प्रात्यक्षिकाचे क्षेत्र BBF वरच पेरले जाईल या पद्धतीने नियोजन केलं आणि त्या पद्धतीने जवळजवळ 35 शेतकऱ्यांनी BBF वर पेरणी केली. या व्यतिरिक्तही आपली BBFची पेरणी पाहून अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या बियाण्या वापरून देखील BBFची पेरणी केली. एकंदरीत हिवरा रोयला या गावामध्ये 35 ते 40 हेक्टर क्षेत्रावर BBFची पेरणी झालेली आहे. आता कृषी विभागामार्फत हे जेव्हा तुम्ही 35 एकरमध्ये हे पेरणी केली यावर्षी हिवरा या गावामध्ये, तर पेरणी केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना आणखीन वारंवार भेटी गाठी काय कशा पद्धतीचं नियोजन असतं तुमचं? मुळात हा BBF तंत्रज्ञान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्ह्याच्या नाव BBF तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात होतो यासाठी मोठ्या प्रमाणात आहे. ही एक वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यावर्षी आपल्या कृषी विभागाचे माननीय सचिव महोदय यांनी BBF तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे सूचना देखील आम्हाला केल्या होत्या. त्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार केला. मुख्यतः काय झालं आहे की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पेरणीची सुरुवात झालेली आहे. परंतु आपण जर इतिहास पाहत गेलो
तर सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, परंतु सोयाबीनची दिवसेंदिवस उत्पादकता मात्र कमी झालेली आहे. चांगल्या दर्जाचं बियाणं उपलब्ध झालेलं आहे, चांगल्या दर्जाचे खतं उपलब्ध झालेले आहेत, कीटकनाशकं चांगल्या दर्जाचे दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. असं उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान उपलब्ध होऊन देखील सोयाबीनची उत्पादकता मात्र कमी होत चाललेली आहे. यामागचं कारण जर आपण शोधायला गेलो तर मॉइश्चर म्हणजे ओलावा जो आहे, या ओलाव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होऊ न शकल्यामुळे मुख्यतः सोयाबीनच्या उत्पादकतेत घट होत आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. कारण आपल्याला सोयाबीनला ज्यावेळी आपल्याला पावसाची आवश्यकता असते त्यावेळी नेमका पावसात खंड पडतो, किंवा ज्यावेळी पावसाची आवश्यकता नसते, पाऊस त्यावेळी येऊ नये अशी आपली अपेक्षा असते, त्यावेळी नेमका पावसाची जास्त प्रमाणात पाऊस येतो आणि त्यामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे देखील सोयाबीनच्या उत्पन्नात घट होते. या सर्व गोष्टींवर जर इलाज काढायचा असेल तर मूलस्थानी जलसंधारण हा सगळ्यात चांगला उपाय आहे. म्हणून यावर्षी सचिव महोदयांनी देखील आम्हाला ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन करून आमचे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री गावसाने साहेब यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये BBF तंत्रज्ञानावर काम केलेले शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री दिलीपरावजी फुके यांची एक विशेष टीम तयार केली. त्यांना एक वाहन उपलब्ध करून दिलं आणि आम्ही जिल्हाभर या BBFचा तंत्रज्ञानाचा गावोगाव जाऊन प्रचार आणि प्रसार केला. याचा उपयोग असा झाला की शेतकऱ्यांकडे आम्ही गेल्या 5-6 वर्षात जे BBF विविध योजनांमधून वाटले होते, परंतु त्यांना तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळे ते BBF अनयूज होते, वापरात नव्हते. यावेळी फुके साहेबांचा आम्ही भरपूर उपयोग घेतला. त्यांनी सुद्धा फार मनापासून शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने प्रत्येक गावात बोलावलं, त्या ठिकाणी आले आणि आम्ही ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवलं आणि त्यातून या BBFचा प्रचार आणि प्रसार आता तालुक्यात झालेला आहे. जवळजवळ वाशिम तालुक्यामध्ये 500 ते 600 हेक्टर क्षेत्रावर BBF या तंत्रज्ञानातून पेरणी झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आता काही ठिकाणी BBF उपलब्ध नाही, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं इंडिजिनियस टेक्नॉलॉजी वापरली. जसं पिंपळगाव हे एक गाव आहे, या गावामध्ये BBF उपलब्ध नाही तर त्यांनी हळदीचे जे सऱ्या पाडायचं यंत्र आहे त्यांनी सऱ्या पाडल्या आणि पेरणी यंत्राने त्यावर 3-3 ओळी अशा पद्धतीनं पेरणी केली. त्या ठिकाणी देखील BBF सारखेच आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला भेटलेले आहे. या BBFच्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचं बियाण्यामध्ये बचत होते, त्यानंतर मूलस्थानी जलसंधारण होते, मृदसंधारण देखील आपल्याला घडून येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते, उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होते. केंद्र शासनाचं जे धोरण आहे आपलं की डबलिंग द फार्मर इन्कम, यामधला एक महत्त्वाचा दुवा BBF तंत्रज्ञान आज ठरू शकत आहे आणि ठरू पाहत आहे. अशा पद्धतीने तुम्ही खूप सुंदर पद्धतीने तुम्ही वैशिष्ट्ये सांगितले आणि शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे पण तुम्ही सांगितलं. एक मुद्दा असा आहे की सर की एवढं चांगलं हे BBFच्या माध्यमातून पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, थोडेसे शेतकरी उदासीन का असतात बरं? ही जी नवीन पद्धत आहे पेरणीची, काय कारण आहे त्याचं? मुळात शेतकरी तसे उदासीन नाही दिसून आले आम्हाला. आम्ही असं थोडं स्वीकारतो की थोडी तंत्रज्ञान आम्ही त्यांच्यापर्यंत तेवढ्या प्रभावीपणे पोचवू शकलो नाही असं आम्हाला यावेळी लक्षात आलं. आम्ही गेल्या 4 वर्षात विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात BBFच्या यंत्रांचं वाटप केलं, परंतु ते एक तांत्रिक बाब आहे आणि BBFचं यंत्र चालवू शकत नाही म्हणून या तंत्रज्ञानाचा प्रसार थांबला होता. परंतु ही गोष्ट मुख्यतः लक्षात घेऊन माननीय गावसाने साहेबांनी जी फुके साहेबांची जोड दिली आणि हे तंत्रज्ञान, हे BBF यंत्र जे धूळ खात पडलेले होते ते आम्ही घरातून बाहेर काढले आणि फुके साहेबांनी स्वतः बसून, आम्ही प्रत्येक गावात जाऊन स्वतः बसून चालवून दाखवले आणि मुख्यतः जे ट्रॅक्टर चालवणारे ड्रायव्हर आहे यांना जर आपण प्रशिक्षित केलं तर हे तंत्रज्ञान वाढू शकते. ही बाब आमच्या लक्षात जेव्हा आली तेव्हा आम्ही ट्रॅक्टर चालवणाऱ्या ड्रायव्हरला तयार केलं आणि त्यामुळे यावर्षी यामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट दिसून आलेला आहे. ड्रायव्हर जर तयार झाले तर शेतकरी मुळात पहिलेपासून तयारच आहेत, ते पॉझिटिव्ह आहे याबद्दल. फक्त त्यांना पेरणारे मिळत नसल्यामुळे आणि पेरणीचा कालावधी फार कमी असतो, त्या कमी कालावधीत ह्याला जी पेरणी करायला अधिक वेळ लागतो, या सगळ्या बाबीचा विचार करून
कौशल्य विकास जर झाला ड्रायव्हरचा तर निश्चितपणे हे तंत्रज्ञान अजून वाढणार आहे. बरोबर आहे की एकंदरीत तुमच्या सांगण्यावरून असं लक्षात येते की शेतकरी थोडेसे उदासीन म्हणता येणार नाही, पण 2-3 कारणासाठी एक तर वेळ जास्त लागतो, दुसरी गोष्ट त्या पेरणीसाठी पैसा जास्त द्यावा लागतो. या मुळात तसा पैसा- आणि ड्रायव्हर हा थोडासा त्याला प्रशिक्षण नसल्यामुळे तो पेरणी करत नाही. हे 3 महत्वाचे असं तरी मला वाटते कारण आहे. बरोबर. नाही, यामध्ये पैसा जास्त लागत नाही, उलट शेतकऱ्यांचे पैसे वाचतात. कारण सर्वसाधारण पेरणी ज्यावेळी आपण करतो त्यामध्ये साधारणतः 30 किलो ते 35 किलो सुद्धा काही काही ठिकाणी टाकण्याची पद्धत आहे. आणि यामध्ये आपल्याला 20 ते 22 किलोमध्येच 1 एकराची पेरणी होत असते. साहजिकच याच ठिकाणी त्याचे 300 ते 400 रुपये बियाण्याचे वाचतात. आणि ते 300 ते 400 रुपये जर त्याला ट्रॅक्टर ड्रायव्हरला जर अतिरिक्त दिले तर त्याचं काही नुकसान या ठिकाणी नाही आहे. उलट या पेरणीमुळे त्याचं जवळजवळ प्रति एकर 10,000पर्यंतचं आर्थिक उत्पन्न आपण वाढवत आहोत. म्हणजे यामध्ये आर्थिक नुकसान नाही आहे, फक्त कौशल्य विकास ड्रायव्हरचा करणं ही मात्र कळीचा मुद्दा आहे यामध्ये. आणि आम्ही आता यापुढे ड्रायव्हरचं कौशल्य विकास करण्यासाठीच प्रशिक्षण घ्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि ड्रायव्हरचा कौशल्य विकास वाढवलं म्हणजे निश्चितच हे तंत्रज्ञान वाढणार आहे. बरोबर. हे तुम्ही चांगलं म्हणजे हे एक विचार तुमच्या मनात आलेला आहे कृषी विभागाच्या. BBF यंत्र चालवणारे जे ड्रायव्हर आहेत त्यांना जर प्रशिक्षित केले तर हे ड्रायव्हर जे आहेत पुढच्या वर्षी खूप प्रमाणात जास्त प्रमाणात ते पेरून देऊ शकतात, नाही का. आता पुढच्या वर्षासाठी तुमचे उद्दिष्ट काय आहेत BBFच्या संदर्भात? यावर्षीचं आमचं जे उद्दिष्ट होतं ते जवळजवळ आम्ही पूर्ण केलेलं आहे. जवळजवळ 500 हेक्टरपर्यंत आम्ही BBF केलं. परंतु पुढच्या वर्षी प्रत्येक गावात 200 हेक्टर या पद्धतीने आमचे जे काही 35 कृषी सहाय्यक आहेत तर कमीत कमी 7,000 ते 8,000 हेक्टर BBF वर पेरणी पुढच्या वर्षी होईल असं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेलं आहे. आणि हे उद्दिष्ट पुढच्या खरीपऐवजी पुढच्या रब्बीतच येत्या रब्बीतमध्येच आम्ही पूर्ण करण्याचा मानस आखलेला आहे. आता सर महत्त्वाचं मला असं तुम्हाला एक शेतकऱ्यांना काय आव्हान तुम्ही करू शकता? आज आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत तर हे इतर शेतकरी बांधव इथे येऊन हे तुमचं जे प्रत्यक्ष पीक आहे, ज्यांनी BBFच्या माध्यमातून पेरणी केली आणि ज्यांनी नाही केली ती तफात त्यांना पाहता येईल, तर तुम्ही कसं सांगणार शेतकऱ्यांना आमच्या वत्सगुमच्या माध्यमातून? आम्हाला मुख्यतः या कार्यक्रमामधून आपल्या कार्यक्रमामधून असं आवाहन करू इच्छितो कृषी विभागाच्या वतीने की हिवरा रोहिला या गावामध्ये यांनी जे करून दाखवलेलं आहे हे पाहण्यासाठी आणि याची देही याची डोळा तुम्हाला त्याचं परीक्षण करता यावं यासाठी तांदळी बुजुर्ग ते हिवरा रोहिला या रस्त्यावर जे विनोद दत्तराव देशमुख यांचं जे शेत आहे यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष याचं प्रमाण पाहता येऊ शकते. यांच्या शेतामध्ये दोन्ही पद्धतीने पेरणी केलेली आहे. BBFद्वारे पेरणी केलेलं एक क्षेत्र आहे आणि त्याच्याच बाजूला सर्वसाधारण आपण रेग्युलर जी पेरणी करतो ते क्षेत्र आहे. त्याचा खूप मोठा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. गेल्या 20 ते 25 दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये जो पावसाचा खंड आहे या खंडात देखील हे जे जोमदार उभं असलेलं BBFवरचं पीक आणि त्याच्याच बाजूला सर्वसाधारण झालेलं पीक याची कमी झालेली वाढ ही आपल्याला पाहता येऊ शकते. यासाठी मी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना नम्र आवाहन करतो की त्यांनी हिवरा रोहिला या गावामध्ये स्वतः भेट द्यावी आणि श्री दत्तराव यांच्या शेतामध्ये निश्चित भेट द्यावी. अगदी रोडला लागून हे शेत आहे. तुम्ही जर हे शेत पाहिलं आणि या तंत्रज्ञानाचा वापर जर तुम्ही तुमच्या याच्यात करण्याचा विचार झाला तर आम्ही केलेल्या प्रयत्नांना निश्चित यश भेटलं असं आम्हाला वाटेल. तुमच्या भावी उद्दिष्टासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आणि खूप सुंदर असं काम आहे कृषी विभागाचं, त्याबद्दलही वत्सगुणतर्फे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज तुम्ही जी छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दलही मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. वाशिम तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिजित देवगिरकर यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मुलाखतीच्या मालिकेअंतर्गत यानंतर ऐकूयात वाशिम तालुक्याचे कृषी सहाय्यक श्री भागवत देशमुख यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत कृषी सहाय्यक आहेत हिवराचे श्री भागवत देशमुखजी.
तर भागवत देशमुखजी, प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की मागील 4-5 वर्षापासून हे BBF जे यंत्र होतं शेतकऱ्यांना दिलेलं होतं, पण त्याचा वापर होत नव्हतं. मग कशा पद्धतीनं तुम्ही याचा वापर वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांची मनस्थिती बदलण्यासाठी काय काय प्रयत्न केले तुम्ही? सर, हे जे BBF तंत्रज्ञान आहे हे गेले 5 वर्षे झाले मी सतत या गावामध्ये प्रयत्न करत होतो. परंतु यावर्षी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने इथे एक BBFचं काम, आम्ही ही चळवळ एक उभी केली. तर इथे ऑलरेडी आमच्या गावामध्ये 4 BBF इथं आम्ही कृषी विभागाच्या वतीने VIDP मधून आम्ही इथे दिले होते. परंतु त्याचा वापर होत नव्हता, कारण त्या जे तंत्रज्ञान आहे BBF तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. आणि त्याचा प्रचार प्रसार दरवर्षी करायचो, पण शेतकरी जे ट्रॅक्टर मालक आहेत त्यांचं जे याच्यामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, उदासीनता होती त्यांची, की बाबा आपल्याला याच्यामधून पैसे कमी भेटतात, याच्यामधून आपल्याला इन्कम कमी असल्यामुळे ते BBFवर पेरणी करत नव्हते आणि इतरांना सुद्धा प्रवृत्त करत नव्हते आणि ते यंत्र देत नव्हते. परंतु आम्ही यावर्षी शेतकऱ्याची एक सभा घेतली. आम्ही कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपूर्व आम्ही शेतकरी सभा घेऊन शेतकऱ्यांना BBF विषयी विस्तृत असं मार्गदर्शन केलं. आमचे तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री देवगिरकर सर यांनासुद्धा आम्ही इथे कार्यक्रमात बोलावून, आणि तसेच दिलीप फुके हे सुद्धा आम्ही यांना बोलावून हिवरा इथे एक शेतकऱ्यांची सभा घेतली आणि एक प्रात्यक्षिक BBFचं करून दाखवलं. आणि जे तंत्रज्ञान होतं BBFचं, त्या वापराविषयी जी अज्ञानता होती किंवा हे वापरायला अवघड असं यंत्र आहे बा, याला आम्हाला समजत नाही, असे शेतकऱ्याची प्रश्न होती की बा हे आम्हाला जमत नाही. परंतु जो शेतकऱ्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या, ज्या BBF यंत्र मालकाकडे ज्या काही अडचणी होत्या, त्या आम्ही इथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आम्ही त्या करून दाखवल्या. त्याच्यामुळे त्यांची जी काही शंका होती, अडचणी होत्या, त्या दूर केल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्याची सभा घेऊन जे इथे आम्ही गळीत धान्य, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान या प्रात्यक्षिकाद्वारे आम्ही सोयाबीनचं एक 25 एकरावर इथं आम्ही पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला. आणि हे जे बियाणं आम्हाला कृषी विभागाकडून मिळालं, त्या 25 बॅग आम्ही शेतकऱ्याकडून आम्ही एक शेतकऱ्यांना सांगितलं की बा हा बॅग दिल्यानंतर तुम्हाला ह्या BBF यंत्रावरच पेरावं लागतील, तरच तुम्हाला बॅग मिळेल. तर शेतकऱ्यांनी आम्हाला त्याला प्रतिसाद दिला की आम्ही सर्वजण जवळपास सभा घेतल्यानंतर शेतकऱ्याची आम्ही एक यादी तयार केली. 110 शेतकरी त्याच्यामध्ये तयार झाले BBF यंत्र पेरण्यासाठी. आणि त्याच्यावरून आम्ही ईश्वर चिठ्ठी केली आणि त्या ईश्वर चिठ्ठीद्वारे आम्ही 25 शेतकऱ्याची निवड केली. आणि त्या 25 शेतकऱ्याची निवड केल्यानंतर आम्ही त्याला प्रत्यक्ष शेतावर बॅग घेऊन गेलो. बॅग त्यांच्याकडे दिली नाही, कारण आम्हाला 4 वर्षाचा अनुभव होता की बॅग दिल्यानंतर दरवर्षी शेतकरी म्हणायचे की आम्ही BBFवर पेरतो. परंतु आम्ही यावर्षी त्यांच्याकडे बॅग न देता त्यांच्याकडून पेरणीचे पैसे अगोदर घेतले आणि नंतर त्यांचा आम्ही शेतावर बॅग घेऊन गेलो. ट्रॅक्टर मालकाकडे बॅग दिली आणि BBF शेतात गेल्यानंतर ती बॅग आम्ही त्यांना पेरून दिली. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सर्वांना ते हे झालं की बाबा या गावामध्ये सर पूर्ण गावाचं लक्ष या BBF तंत्रज्ञानाकडे होतं. कारण ह्या 25 बॅग सर्व पेरतात का नाही हे सर्व गावातल्या शेतकऱ्यांचं लक्ष होतं. कारण ज्यांना मिळाल्या नाही किंवा ज्यांचा नंबर नाही लागला ते शेतकरी सर्व या तंत्रज्ञानाकडे लक्ष देऊन होते की जर या शेतकऱ्यांनी जर नाही केलं तर आम्ही करतो किंवा हे झालंच पाहिजे, असा सर्वांचा ठाम निर्धार होता. आणि त्याला आम्ही त्या कसोटीला आम्ही पूर्ण उतरलो आणि हे संपूर्ण जवळपास 35 एकरावर हे BBF आम्ही इथे पेरणी करून घेतली. आणि याला प्रतिसाद सर्व शेतकऱ्यांनी दिला. ट्रॅक्टर मालक जे आहेत, जे आपण त्यांचं नावसुद्धा इथं त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, त्यांचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे की त्यांनी इतर क्षेत्रावर तेच जर 35 एकरावर फक्त त्यांनी 3 ते 4 दिवसात पेरणी आम्हाला BBFवर करून दिली, तेच ते जवळपास 60 ते 70 एकर पेरणी करणार होते. आणि त्याच्याद्वारे सुद्धा उत्पादन त्यांचा जे आर्थिक फायदा होता तो जास्त तिकडे होता साध्या पेरणीकडे. परंतु त्यांनी तो न पाहता आम्हाला BBF यंत्र आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलं आणि स्वतः हजर राहून स्वतः ट्रॅक्टर चालवून त्यांनी आम्हाला ही सर्व पेरणी करून दिली. त्यामुळे त्यांचेसुद्धा आम्ही कृषी विभागाच्या वतीने त्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि असंच त्यांचं सहकार्य आता जवळपास इथे 4 BBF यंत्र येतं. पुढच्या वर्षी BBF 4ही यंत्र आम्ही चालू करणार, सुस्थितीत करून त्यांना चालू करणार आणि जास्तीत जास्त जवळपास 300 हेक्टरपर्यंत आम्ही पुढच्या वर्षी पेरण्याचा मानस आमचा आहे आणि सर्व शेतकरी याला प्रतिसाद देत आहेत. कशा पद्धतीचं तुमचं काम असतं? दर आठवड्याला काही इथं व्हिजिट असते का तुमची, का महिन्याला असते? तर सर आम्ही इथं दर आठवड्याला आमची इथे एक शेतीशाळा असते. क्रॉपशॉप अंतर्गत आमची इथे शेतीशाळा आहे. पिकावरील कीड व रोग आणि प्रकल्प कार्यक्रमांतर्गत आमची इथे शेतीशाळा दर आठवड्याला होते. आणि याच शेतामध्ये जे BBF यंत्राद्वारे जी पेरणी केलेलं शेत आहे विनोद दत्तराव देशमुख यांच्याच शेतामध्ये आम्ही शेतीशाळा घेतो. आणि या शेतीशाळेमधून आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आम्ही इथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दाखवतो की जसं निंबोळी अर्काचा वापर असेल किंवा इथे कीड रोग असेल, जसं आता चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव, खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरू आहे, तर ते शेतकऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवतो की बा खोडमाशी कशी असते, चक्री भुंगा काय असतो,
हे प्रत्यक्ष आम्ही प्रात्यक्षिकाद्वारे, कृतीद्वारे, प्रयोगाद्वारे आम्ही इथे दाखवतो आणि त्याचं नियंत्रण, त्याच्या नियंत्रणाच्या पद्धती आणि हे सर्व आम्ही विस्तृत असं मार्गदर्शन या शेतीशाळेद्वारे करतो. आणि स्वतः याच्यात शेतकरी सहभागी असल्यामुळे आम्ही जवळपास शेतकऱ्याचे 3 ग्रुप केलेले आहेत आणि ते 3 ग्रुप केल्यानंतर सर्व शेतकरी इथे आम्हाला बोलतात आणि ते स्वतः इथे निरीक्षणे घेतात की झाडांची वाढ किती झाली आहे, झाडाला फांद्या किती आहेत, झाडाला पानाची संख्या किती आहे. त्याच्यानंतर झाडाची उंची मोजून सर्व शेतकरी हे करतात. आणि याचं एवढं आहे की शेतीशाळेच्या माध्यमातून निश्चित इथे शेतकऱ्याचं जे उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. आणि मनोरंजनासाठी काय करतात? तर या शेतीशाळेमध्ये आम्ही मनोरंजनासाठी म्हणून एक समूह खेळ घेत असतो, GD म्हणून आहे. तर तो समूह खेळ आम्ही मध्ये घेत असतो किंवा सुरुवातीला फील्डवर आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष आल्यानंतर शेतावर जातो, निरीक्षणे घेतो. निरीक्षण झाल्यानंतर आमचे जे काही ठराविक कार्यक्रम असतो किंवा मागच्या आठवड्यात काय झालं आणि आता पुढच्या आठवड्यात काय घ्यायचं याचं सर्व आम्ही नियोजन केलेलं असते. आणि त्या मध्ये जे थोडंसं 1-2 तास झाल्यानंतर जे काही हे झाले असतात काही घेते किंवा माणसामध्ये जे कंटाळा नाही होतो तर त्यावेळेस आम्ही एक समूह खेळ घेतो आणि त्यामधून त्यांचा निश्चित उत्साह वाढवतो आणि त्याच्यात सर्व शेतकरी सहभागी होतात आणि त्यांचा उत्साह वाढून निश्चित मदत होते. नाही, तुमची टाळ्या वाजवण्याची पद्धत सुद्धा कशी आहे? ती वेगळी आहे मला आम्ही वाटतं. शेतीशाळेमध्ये एक ICMची टाळी देतो. तर त्या टाळीद्वारे फायदा असा आहे की बा शेतकऱ्यामध्ये जे काही थोडासा कंटाळवाणा आलेला आहे तो कंटाळा दूर होतो आणि थोडा उत्साह वाढतो. आणि एकमेकांनी जे काही काम केलं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं असेल तर निश्चित त्यांची प्रेरणा, त्यांचा उत्साह वाढण्यासाठी आम्ही एक ICMची टाळी देतो आणि त्या टाळीद्वारे आमचा निश्चितच उत्साह वाढतो. कशी आहे टाळी वाजवून? टाळी वाजवून दाखवतो. ICM. आता तुम्ही आणखीन एक माहिती सांगताना सांगितलं की या गावामध्ये 25 बॅग तुम्ही जे आहेत ते सोयाबीनचे जे बियाचे आहेत ते फ्री वाटप केलं. आता हे पाहून कदाचित पुढच्या वर्षी आणखीन जास्त लोक तयार होणार आहेत. मग कृषी विभाग त्याच्यासाठी तयार आहे का? निश्चितच यावर्षी आम्ही सोयाबीनचे 25 बॅगचा प्रात्यक्षिक प्रकल्प दिला, परंतु पुढच्या वेळेस निश्चितच आमच्या गावामध्ये बियाणे भेटणार नाही. कारण दरवर्षी आम्ही एकाच गावात हा कार्यक्रम घेत नसतो, कारण गाव बदलत असतो आम्ही. यावर्षी जरी युरिया दिला तर पुढच्या वेळेस आम्ही दुसरं गाव घेणार. तर निश्चित इथं जरी बियाणं पुढच्या वेळेस बॅग जरी नाही भेटल्या तर हे सर्व शेतकरी इथे आज 25 आहेत, 25चे जवळपास 100 ते 200 शेतकरी इथे निश्चित तयार होणार आहेत. निश्चित आम्ही जरी पुढच्या वेळेस बियाणं नाही दिलं तर स्वतःचे जे घरचं हे बियाणं तयार होणार आहे, जे MUS 158 नावाची नवीन आम्ही सोयाबीन दिलेली आहे, हे वाण दिलेलं आहे, त्याद्वारे जे हे घरचं बियाणं हे शेतकरी जास्तीत जास्त क्षेत्रावर वापरून ते BBF सर्वजण पेरणी करतील अशी निश्चितच आम्ही आशा बाळगतो आणि ते शेतकरी पूर्ण करतील. वा वा, छान तुमचं काम आहे देशमुख साहेब. आपण कृषी सहाय्यक या पदावर असताना सुद्धा खूप जातीने लक्ष देता प्रत्येक शेतकऱ्याकडे, म्हणजे या गावातल्या, आणि तुमचा उत्साह खूप आहे आणि तन मन धन सुद्धा लावून तुम्ही काम करता या शेतकऱ्यांसाठी. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. वत्स गुल्मतर्फे सुद्धा आपलं अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. वाशिम तालुक्याचे कृषी सहाय्यक श्री भागवत देशमुख यांच्याशी AR परवेज यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आम्ही प्रसारित करत आहोत कृषी विज्ञान केंद्र करडाचे श्री DN इंगोले यांच्याशी AR परवेज यांनी केलेली बातचीत आता आम्ही प्रसारित करत आहोत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्या सोबत KVK करडा इथले श्री इंगोले सर आहेत. त्यांच्याशी आपण थोडंसं जाणून घेऊया या हिवरा गावाबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. ॲक्च्युली कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी हे मागील 3 वर्षापासून हिवरा गाव दत्तक घेतलेलं आहे. हे गाव दत्तक घेऊन कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी मागील 3 वर्षाच्या घेण्या अगोदर या गावचा PRA सर्वे करण्यात आलेला आहे. PRA सर्वे म्हणजेच जे शेतकरी आहेत या पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझर या माध्यमातून या गावची पूर्ण परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, या गावची उत्पादकता, उत्पन्न, या गावात असलेलं पशुधनाची संख्या, या गावामध्ये पिकत असलेलं आणि होत असलेलं उत्पन्न, सोयाबीनचं उत्पादन, या सर्व बाबीची चर्चा दत्तक घेण्या अगोदर गावकऱ्याकडून, गावच्या ग्रामपंचायतीमधून, सर्व कृषी विभागाकडून या गावाची पूर्ण माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर याच्यावर पूर्ण नेट प्लॅनिंग
हे कृषी विज्ञान केंद्रानं केलं आणि या गावाला कशाची गरज आहे या गावच्या गरजा ओळखून गरजावर आधारित पूर्ण प्रोग्राम कृषी विज्ञान केंद्रानं तयार केला आणि कृषी विज्ञान केंद्रानं हा प्रोग्राम तयार करून कृषी विभाग कृषी विद्यापीठं यांच्यासोबत कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम करून या गावामध्ये तशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन कृषी विज्ञान केंद्रानं त्याचं केलेलं आहे आणि त्याचे बदल हे हळूहळू का होईना पण कृषी विज्ञान केंद्राला पर्यायी कृषी विभागाला आणि कृषी विद्यापीठाला ते दिसत आहे. आता तुम्ही हा गाव दत्तक घेतलेला KVK करडा आणि तुमची नियमित भेट असते या गावाला, तर शेतकऱ्यांचा सहभाग किंवा गावकऱ्यांचा सहभाग कितपत आहे, किती सहकार्य करतात आणि त्यांची मानसिकता कशी आहे? मागील 3 वर्षापासून मी सतत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रतिनिधी किंवा माझ्याकडेच या गावाची पूर्ण धुरा समन्वयक म्हणून या गावासाठी मी काम करतो. या गावचं जे एक चित्र पाहायला मिळते की या गावचा जो शेतकरी आहे तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनाचं हे तंतोतंत पालन करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तो त्या या कार्यक्रमामध्ये हिरारीनं भाग घेतो आणि हा कार्यक्रम हा स्वतःचा कार्यक्रम समजून गावच्या विकासामध्ये प्रत्येक जण या गावातलं लहान मोठ्यापासून आबालवृद्धापर्यंत योगदान देते. त्याच्यामध्ये गावचे सरपंच आहेत, गावचे पोलीस पाटील आहेत, गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत आणि गावातील सर्व थोर मोठे मंडळी आहे आणि तसाच या गावाला खूप मोठा एक वारसा बाप्पाच्या रूपानं मिळालेला आहे. तो सुद्धा या गावावर एक चांगल्या प्रकारची दृष्टी ठेवणे त्यामुळे या गावचं उत्पादन सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मागील 3 वर्षापासून मी पाहतो हे सतत चांगलं आहे. म्हणजे भरीव स्वरूपात तुम्हाला फरक जाणवतो का 3 वर्षापूर्वीचं या गावाचं उत्पन्न आणि उत्पादन आणि 3 वर्षानंतरचं उत्पन्न आणि उत्पादन यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? हे निश्चित खरं आहे की या गावचं उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही सुद्धा या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. मी दत्तक घेण्या अगोदर या गावामध्ये एकही रेशीम शेतीचं युनिट नव्हतं आणि जे गाई किंवा म्हशीची जी संख्या होती ती अत्यंत कमी होती. परंतु आज या गावची चित्र आणि परिस्थिती अशी बदललेली आहे जवळजवळ या गावामध्ये 1,15,000 रुपयापर्यंत सुद्धा म्हशीच्या किमती असलेली म्हैस या गावामध्ये उपलब्ध आहे. आणि कृषी विज्ञान केंद्रानं दत्तक घेण्याच्या अगोदर या गावचा सर्वे केला होता त्यावेळेस सुद्धा जनावरांची संख्या मोजण्यात आली होती आणि आता जी जनावरांची संख्या आहे म्हणजे या गावातलं पशुधन हे वाढलेलं आहे, पशुधन घटलेलं नाही. बाकी गावची जी परिस्थिती पाहिली तर ती पशुधन घटल्याची दिसते परंतु मागील 3 वर्षापासून या गावचं पशुधन आपल्याला वाढलेलं आहे असं निदर्शनास येते. दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कृषी विज्ञान केंद्रानं ज्यावेळेस हे गाव दत्तक घेतलं त्या वेळेस या गावचा जो सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेमध्ये गावकऱ्याच्या सांगण्यानुसार या गावचं जे दुधाचं उत्पादन होतं हे 50 ते 100 लिटर होतं. परंतु आजची परिस्थिती या गावची अशी आहे की या गावचं जे दुधाचं उत्पादन आहे हे 800 ते 1000 लिटरवर गेलेलं आहे. त्यामुळं या गावचं एकंदरीत चित्र हे पूर्ण बदललेलं आहे असं म्हणायला इथं काही हरकत नाही आहे आणि ठामपणे कृषी विज्ञान केंद्र निश्चित सांगते की या गावचं उत्पन्न निश्चितच बदललेलं आहे. आदरणीय भाऊसाहेबांची खूप मदत असते शेतकऱ्यांना. KVK तर आहेत पण स्वतः ते वैयक्तिक लक्ष देतात शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतात तर त्या संदर्भात ते मदत करत असतात. पण मला एक असं सांगायचं आहे की विचारायचं आहे आपल्याला की KVKच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या बाबतीत काय प्रयत्न केले जातात का किंवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त ते वळायला पाहिजे? कारण रासायनिक खतांचा वापर करून करून ही आपली जी जमीन आहे सुपीकता कमी झालेली याची, तर या बाबतीत KVKचं काय विचार आहे? खूप चांगला सुंदर एक प्रश्न विचारलेला आहे की याच्याबद्दल भाऊसाहेबाचं काय मत आहे. आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आणि या महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री राहिलेले अनंतरावजी देशमुख साहेब यांचा सुद्धा या कार्यक्रमामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यांनीच मागील 3 वर्ष अगोदर दत्तक गावं घेण्यामध्ये एक कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यक्रम समन्वयकाच्या सोबत एक मीटिंग घेतली आणि त्यांनी काही गावं सजेस्ट केले की बाई या गावामध्ये हा प्रोग्राम आपला कृषी विज्ञान केंद्राचा इम्प्लिमेंट करा. साहेबाचं प्रत्येक शेतकऱ्याकडं स्वतःचं एक लक्ष असते आणि आउटलुक असते. जसं ते कृषी विज्ञान केंद्राच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राचा कोणता शास्त्रज्ञ कोण्या गावामध्ये काय काम करून राहिला हे स्वतः प्रत्यक्ष त्याची माहिती घेतात आणि ती माहिती आपण तिचा प्रसार वर्तमानपत्र असेल किंवा रेडिओ असेल
किंवा TV चॅनल्स असेल याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो, त्याचा ते सतत मागोवा घेत असतात आणि शेतकऱ्याचं उत्पादन जास्तीत जास्त जसं देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आहेत यांनी सांगितलं की बा शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करायचं आहे. या अगोदर जे आमचे संस्थेचे अध्यक्ष आहेत अनंतराव देशमुख साहेब 1995 पासून हे सतत सांगतात की जर शेतकऱ्याचं उत्पादन आपण दुप्पट करू शकलो तर हे खूप मोठ्यानं अर्थानं कृषी विज्ञान केंद्राचं काम होईल आणि हे देशासाठी काम होईल. दुसरा एक आपण प्रश्न विचारलेला आहे की बा सेंद्रिय शेतीसाठी आपण काही याच्यामध्ये केलेलं आहे का. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की मागील वर्षापासून हे याच गावाच्या संदर्भामध्ये आपल्याला मी बोलतो की या गावानं कृषी विज्ञान केंद्राकडे डिमांड केली होती की जैविक खताच्या संदर्भामध्ये. जसं की कृषी विज्ञान केंद्रानं जर जैविक खते या गावामध्ये उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल. तो सुद्धा एक सेंद्रिय शेतीचाच भाग आहे. त्याच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रानं ट्रायकोडर्मा बायो फर्टिलायझर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला. जसं त्यांचं हरभऱ्याचं जळण्याचं प्रमाण होतं हे अत्यंत कमी झालं आणि एकंदरीत तो त्यांच्या शेतीमध्ये एक फायदाच मिळाला. दुसरं एक महत्त्वाचं एक आपल्याला सांगू इच्छितो की कृषी विज्ञान केंद्रातनं सततचे जे प्रशिक्षणं असतात, सततचे कार्यक्रम असतात, आमच्या शास्त्रज्ञाच्या भेटी असतात, ही मंडळी कृषी विज्ञान केंद्रात येते किंवा यांच्यासोबत जे नेहमी करता टेलिफोनिक टॉक असतात यांच्यासोबत आम्ही बोलतो. यांना कृषी विभागाच्या मार्फत यांनी गांडूळ खताचे प्रकल्प यांच्या गावामध्ये जवळजवळ 20 ते 25 शेतकऱ्यांनी गांडूळ खताचे प्रकल्प तयार केलेले आहेत आणि ते गांडूळ खत एवढं चांगल्या प्रकारचं या शेतकरी बांधवांनी तयार केलं की ते स्वतः आपण एक जर तिफणीवर जर चाड्याच्या मुठीनं आपण जर पेरतो म्हटलं तर एक चांगल्या प्रकारे ते गांडूळ खत इथे तयार झालेलं आहे. हा सुद्धा कृषी विज्ञान केंद्राने या शेतकऱ्यामध्ये रुजवलेली एक महत्त्वाची भूमिका आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कृषी विज्ञान केंद्राचा एकच असा आहे की या गावाचं कसं चांगल्या प्रकारचं अपलिपमेंट होईल, या गावाला कशी चांगल्या प्रकारची आपल्याला स्थैर्य देता येईल, त्या दृष्टीनं कृषी विज्ञान केंद्राचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल राहणार आहे आणि कृषी विज्ञान केंद्र याच्यासाठी कामही करत आहे आणि करत राहील यापुढे सुद्धा. वा, छान आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जी जुनी पेरणी पद्धत होती, ट्रॅक्टरच्या साह्याने, नांगरच्या साह्याने शेतकरी बांधव करत होते, पण आता हे BBF यंत्राच्या साह्याने सुद्धा पेरणी शेतकरी करू लागलेले आहेत. आज आपण ज्या ठिकाणी थांबलो ज्या शेतामध्ये एक असं खूप म्हणजे दर्शनीय असा परिणाम आपल्याला दिसून येतो. ज्या लोकांनी BBFच्या माध्यमातून पेरणी केली त्यांची पिकं आज हिरवेगार आहेत आणि एकसारखी दिसत आहेत आणि ज्यांनी नाही केली ते अशी तूट आहे, त्याच्यामध्ये एकसारखेपणा नाही, पिवळे झालेले आहेत. तर याबद्दल कृषी विज्ञान केंद्र आणि आपला सहभाग कसा आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय सांगणार तुम्ही BBF यंत्राच्या साठी? हे जे तंत्र आहे हे तंत्र 3 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र या गावातल्या शेतकऱ्यांना सतत देत आहे. परंतु याच्यामध्ये हा सातत्य किंवा बदल होत नव्हता. परंतु कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाचे जे इथले यंगस्टार आहेत भागवत देशमुख यांनी याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केलेला आहे की याच्यामध्ये यंत्र चालवणारा व्यक्ती तयार केला आणि त्यांनी स्वतःची मानसिकता तयार केली की याच्यामध्ये आपण पेरणी करू शकतो आणि याच्यामधून एक चांगल्या प्रकारचा रोजगार, कस्टम हायरिंग, त्यांना सुद्धा ट्रॅक्टरचं भाडं चांगल्या प्रकारचं मिळू शकते. हा त्यांनी एक स्वतःची मानसिकता तयार केली आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आम्ही 2 दिवसापूर्वी याच गावामध्ये एक फार्मर्स फील्ड कूल घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये सॉइल टेन्शिओमीटरनं इथले रीडिंग्स घेण्यात आले होते. एक सरीवरम या आपण जे बेड पाडले या बेडवरचं रीडिंग आणि बाजूच्या शेतातलं रीडिंग याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक हा शेतकऱ्यांना दाखवण्यात आला. जो सॉइल टेन्शिओमीटर म्हणजे जमिनीमध्ये ओलीचं प्रमाण किती आहे हे प्रत्यक्ष त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येते आणि प्रत्यक्ष दर्शनीय बदल जोपर्यंत शेतकऱ्याला दिसत नाहीत तोपर्यंत शेतकरी त्याच्यामध्ये बदल करत नाही. आणि कृषी विज्ञान केंद्राचं कामच ते आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण देणं, त्यांच्यामध्ये बदल करणं आणि बदलामधूनच प्रगती करणं हा कृषी विज्ञान केंद्राचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सातत्याने मागील 3 वर्षापासून या गावामध्ये काम करत आहे. धन्यवाद इंगोलेजी. भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे गाव दत्तक घेतलेले आहे आणि
शेतकऱ्यांसाठी हे धडपडणारी संस्था आहे KVK. भाऊसाहेबांचे प्रयत्न असतात, आपले प्रयत्न असतात. KVKचा संपूर्ण स्टाफ जो आहे ते शेतकऱ्यांसाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. नवीन नवीन जे काय प्रयोग असतील, शासनाचे योजना असतील, हे सगळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असता. निश्चित तुमचं काम अभिनंदनीय आणि प्रशंसनीय आहे. त्याबद्दल मी आमच्या वत्सगुल्मतर्फे आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद साहेब. कृषी विज्ञान केंद्र करडाचे श्री D.N. इंगोले यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर या मालिकेअंतर्गत हिवरा रोहिला गावाचे शेतकरी श्री गजेंद्र देशमुख यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार गजेंद्रजी. मी गजेंद्र आबाराव देशमुख, शेतकरी. माझ्या अनुभवानुसार शेती ही अशी झालेली आहे की बा आता आपण तुम्हाला शेती किती आहे? माझ्याकडे 15 एकर शेती आहे. किती दिवसापासून, केव्हापासून शेती करता तुम्ही? मी जवळपास 20 वर्षाला शाळा सोडली तेव्हापासून शेती करतो. अच्छा. म्हणजे शिक्षण कुठपर्यंत झालं? माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं. शिक्षणानंतर हालाकीची परिस्थिती, शेती पिकायची नाही, बहिणीचे लग्न, याच्यामुळे आम्ही अडचणीत आलो. अडचणीत येऊन नंतर आम्ही शेती हा व्यवसाय जोमानं सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर आम्ही परंपरागत शेती करायचो सर. परंपरागत शेती करत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी व्हायच्या, हे व्हायचं, पण नेमकी शेती कशी पिकवायची. नंतर मग रासायनिक खताच्या मागे लागलो. रासायनिक खताच्या मागे लागल्यानंतर पुन्हा आमचं उत्पन्नात घट झाली. शेवटी आम्हाला कृषी डिपार्टमेंटच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळायचं की बा तुम्ही रासायनिक खताचा वापर कमी करा. मग थोडं आम्ही रासायनिक खताचा वापर कमी केला. रासायनिक खताचा वापर कमी केल्यामुळं आमचं उत्पन्नात जरी वाढ नाही झाली तरी सर आम्हाला असं निदर्शनास आलं की हे जे पैशात बचत झाली. आणि मी तर खर्च कमी मी तर म्हणतो बा शेतीचं उत्पन्न वाढ, शासनाचं म्हणणं जरी उत्पन्न दुप्पट करा, माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे बा खर्चच कमी करा पहिली गोष्ट. मग ते बचतच आहे ना, म्हणजेच उत्पन्न आहे, उत्पन्नच आहे. ठीक आहे. आणि मग कीटकनाशकाच्या फवारण्या करणं, हे करणं, हे बरेचसे वेळ आमचं चालायचं. पण काही लोक काय करायचे, एक वेळ आमच्या अशा निदर्शन आलं साहेब की फवारणी करणाऱ्याच्या पण आळ्या मिळल्या आणि न करणाऱ्याच्या पण आळ्या मिळाल्या ऑटोमॅटिक समजा. तर मग आम्ही विचार केला का या न करणाऱ्याच्या आळ्या मिळाल्या म्हणल्यावर तर मग त्या विशिष्ट टायमात जेव्हा आळीचं जे हे असते त्यावेळेस ती ऑटोमॅटिक मरतेच. आणि असं करत करत आता मी यावर्षी जवळपास माझ्याकडे 15 एकर शेती असून 2 एकर BBFनं पेरलं. BBFनं पेरलं तर सर माझ्या असं लक्षात आलं, त्या दिवशी पुन्हा ते तुषार साहेबांना ती कोणची तरी अशी मशीन आणली होती खोसायची, मला काय नाव वगैरे माहित नाही तिचं. त्याच्यानंतर त्या समजल्या गेलं आम्ही या शेतात BBF शेतात खोसली ती आणि त्याच्यात खोसली. तर याच्यात आज ओल पाहायची तर याच्यात जवळपास 8 दिवस शिल्लक ओल टिकून राहील असं त्या मशीनने दाखवलं. बरोबर. आणि त्याच्यात 8 दिवसाच्या अगोदरच समजा ओल वाळायला असं समजून आलं. म्हणजे या BBF पद्धतीने तुम्ही जर पेरणी केली तर पिकं जे आहे ते कमी पाऊस झाला किंवा पावसाने दडी मारली समजा तर तग धरून हे पिकं राहतात. हो, तग धरू शकतात. आणि कसं आहे माहिती का, सध्या ज्याला म्हणतो आपण जलसंधारणापेक्षा मृदसंधारण हे आवश्यक आहे. मातीच वाचवणे खूप आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याने आपली जी शेतातली माती वाहून जाते हे वाचवणं खूप आवश्यक. पाणी कुठून तरी आपण आणू शकतो, पण हे माती कुठून आणणार आहे की नाही. मग याच्यासाठी BBF पद्धतीने जर आपण ही पेरणी केली तर हे जे 2 सऱ्या आपले 4 ओळीच्या नंतर निघतात त्याच्यामुळे हे पाणी त्याच्यामध्ये साठून राहते. एकतर पिकाला म्हणजे पावसाने दडी जरी मारली तरी ते तग धरून राहू शकते आणि पाणी झिरपते सुद्धा आपल्या शेतात, झिरपते सुद्धा. आणि बरोबर थोडं नाल्याच्या वाहून जाते, गाळात सोबत नेत नाही वाहत ते. समजा या सरीतलं पाणी याच्यात जाते, थोडंच पाणी जाते, त्याच्यामुळे गाळा जायचं असं म्हण नाही. जास्त पाणी झालं तर आणि कमी पाणी झालं तर याच्यात जे साचलेलं पाणी सर, हे साचलेलं पाणी याला ओलावा धरून ठेवते. बरोबर. या राहिलेल्या भागाले असे BBF पद्धतीचे दोन्ही फायदे असं आहेत असं आमच्या लक्षात आलं. आणि शेवटी एवढी मोकळी जागा असल्यामुळं हे बाय मोकळ्या जागेचा अनुभव सर आम्हाला कसा आला. आमचे काही तसं शेतकऱ्याचे सुरुवातीला बेरल्यानंतर ते ज्या अर्थी चांगले येतात त्या अर्थी आम्हाला वाटलं की BBF हे चांगलं असलंच पाहिजे. त्या अनुभवावरून आम्ही BBFची निवड केली आणि यावर्षी जर आम्ही 2 एकर शेतीमध्ये जर सक्सेस झालो तर पुढच्या वर्षी मी पूर्ण माझी 15 एकर शेती BBF पद्धतीने पेरणार. याच्यात काही विषय नाही. बरं, तुमचं काय मत आहे बरं, शेतीपूरक व्यवसाय करायला पाहिजे की नाही? आज शेतकरी बांधवांना ते आवश्यक आहे. हो ना सर, शेतीपूरक व्यवसाय करायला पाहिजेत. गाई हो, म्हशी हो, दुग्ध व्यवसाय, कोणता ना कोणता व्यवसाय शेतकऱ्यानं शेतीला जोडून केला पाहिजे. पण आता सर्व आर्थिक परिस्थिती आहे त्याचा सामना करताना शेतकऱ्याला नाही घडू शकत काही गोष्टी. बरोबर. शेती तुमच्या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी हे जे आत्मा असेल, कृषी विभाग असेल, KVK असेल तर
ह्या लोकांची मदत कितपत भेटते आपल्याला? सर, आत्मा अंतर्गत आमच्या इथं एक 10 ते 12 लोकांचा ग्रुप होता आणि आत्मावाल्यांनी आम्ही सेंद्रिय शेती म्हणून आम्ही 3 वर्ष लगातार, आता आम्हाला यावर्षी ते प्रमाणपत्र भेटणार आहे की बा 1 एकरभर 3 वर्ष आम्ही लगातार सेंद्रिय शेती म्हणून केलं. तर खरोखर त्या सेंद्रिय शेतीमध्ये जे पिकलेली तूर होती सर, ती तुरीची डाळ आम्ही स्वतः घरी केली आणि घरी खाल्ली. आज तुम्ही जे मार्केटमधून आणलेली डाळ आणि हे दोन्हीचं वरण जर तुम्हाला केलं तर तुम्ही खाण्याबरोबर ताबडतोब सांगू शकता की बा सेंद्रिय शेतीत पिकलेलं वरण आहे. म्हणजे चविष्ट लागते ते, जसे जुने लोक चविष्ट लागते सांगत जात त्या पद्धतीचं लागते. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पुन्हा मार्गदर्शनासाठी अकोल्याला पोरे साहेबाच्या फार्म हाऊसवर आमचं 4-5 दिवस गेलो होतो. आम्ही 4-5 दिवस तिचं आमचं हे होतं मार्गदर्शन शिबिर असल्यासारखं. तिथं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याने, बा फवारणीची दुष्परिणाम, फवारणीमुळे काय होते, बा पंजाबमधून ट्रेन भरून चालली लोक कॅन्सरच्या प्रमाण, म्हणजे तिथं आम्ही स्क्रीनवर पाहण्यात आलं ते आमच्या. आता आम्हाला काय त्याचे अनुभव थोडे होते बघा, फवारणीमुळे असं होते तसं होते. तर त्या गोष्टीचं आम्हाला फवारणीमुळे ते पाहिल्यामुळे आम्हाला ते जास्तच फवारणी म्हणलं की धडकन भरल्यासारखं होते. भारीची औषधी म्हणलं की धडकन भरते, फवारणी म्हणलं की धडकन भरते. तुमच्याकडे जनावरं किती आहेत? माझ्याकडे सर 5 गायी आहेत गावराणी. अच्छा. पाहू शकता आपण जर समजा आता कोण गेलं तर. आणि एक गोर आहे. यावर्षी उन्हाळ्यात मी 4 गोरे विकले. मी गोरे तयार करत असतो, ते झाले की विकत असतो. ठीक आहे. आपण गायींपासून गोरे तयार करता, मार्केटमध्ये विकता, त्याच्यापासून तुम्हाला काही ना काहीतरी उत्पन्न मिळत असतो. पण दुसरा एक मुद्दा महत्वाचा की त्या गायीच्या शेणापासून किंवा गोमूत्रापासून तुम्ही काय? सर, गायीच्या सर्व उद्देश फक्त त्या गोऱ्याच्या उत्पन्नाचा नाहीच, पण गायीपासून जे मिळणारं शेण आहे हे खरा उद्देश आमचा. की बा शेण खतासाठी म्हणून गायी सांभाळायच्या, वास्तविकवाला उत्पन्नासाठी म्हणून नाही सांभाळायच्या. किंवा घरचं शेणखत मिळालं पाहिजेत, कधी जनलं तर घरचं दूध भेटलं पाहिजे लेकरायले, आणि अशासाठी आपण गायी सांभाळतो. सेंद्रिय म्हणजे शेणखताचंच उत्पन्न, शेणखत हे खरं उत्पन्न वाटते आम्हाला. तर तुमच्या 15 एकर शेतामध्ये तुम्ही पूर्ण शेणखतच वापरता का? पूर्ण शेणखत नाही वापरत सर, मी वापरतो रासायनिक खत एकदम अल्प प्रमाणात. मी जवळपास 8 एकराला 2 पोते DAP देतो सर, थोडं 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 काहीतरी. यावर्षी ट्रॅक्टरवाल्याला विचारू शकता मी पेरलेल्या की इतकं कमी खत देतो, ते बी थोडं थोडं काहीतरी चांगलं दिसासाठी म्हणून. तसं तर शेताची खताची मात्रा मी 10 वर्षाला कमी कमी करतच यायला लागलो. आणि आता असं एक दिवस महाविचार आहे रासायनिक खतच बंद करायचं मला. गोमूत्राचा वापर, गोमूत्र प्रत्येक फवारणीत वापरतो ना सर. वापरतात. हो. बरोबर. शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही, मेसेज काय देणार? जे कोरडवाहू शेतकरी, कमी पाण्याचे जे शेतकरी, ज्यांच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था कमी, अशा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे? मला तरी वाटते सर, शेतकऱ्याने जर वर यायचं असलं तर जे कृषी डिपार्टमेंट, आत्मा आणि करडा हे जे काय जे मार्गदर्शन करणारे जे लोक आहेत, या लोकांच्या माध्यमातून जर शेती केली तर खरोखर शेतकरी वर येते. आणि शेतकऱ्यानं शेती जर वाशिमला जाऊन दुकानदार जे सांगतात फवारण्याची औषधं याच्या विचारानं जर केली तर शेतकरी त्या दिवशी घाटायला यायला सुरुवात झाली. त्यात उत्पन्न वाढीपेक्षा खर्च वाढीचं प्रमाण तर पहिलेच वाढलं म्हणून समजून घ्यायचं. आणि हे लोक योग्य मार्गदर्शन करतात. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांनी आपले खर्च सुद्धा कमी करायला पाहिजे. ज्या कामासाठी समजा एखाद्या वेळेस कर्ज काढलं असेल, बँकेचं कर्ज काढलं असेल, ज्या कामासाठी काढले त्या कामासाठी जर वापरलं तर शेतकरी हा सुधरू शकतो. त्याच्या उत्पादनामध्ये, उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. आणि काही गोष्टी जर टाळल्या, समजा सावकारापासून जर कर्ज नाही घेतलं तरी शेतकरी सुधरू शकतो. जे आहे आपलं तेवढंच करायला पाहिजे. कर्ज काढून कुठलेही लग्न असेल, शिक्षणासाठी, काय म्हणता तुम्ही? बरोबर आहे सर, तुम्ही म्हणता हे योग्य आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढून मोठं झाल्यापेक्षा कमी कर्ज न करता जाग्यावर राहिलेला शेतकरी पुरला एकदाचा. वडिलोपार्जित शेती आपली फक्त विकली नाही गेली तरी बस झाली. 25 वर्ष अगोदर काय काय लोकांच्या व्याजातच शेत्या गेल्या. आज त्या लोकांना शेती करायचे उद्दिष्ट आहेत पण शेत्या राहिल्या नाहीत. आणि ज्या लोकांना काहीच नाही केलं, त्या टाइमला कर्ज नाही काढलं, काहीच नाही, काय तशात पडीत ठेवल्या, काही ठेवल्या, त्याची निदान शेती तरी शिल्लक राहिली सर आतापर्यंत. बरोबर नाही का? त्याच्यासाठी कर्ज काढून शेती करणं मी तर म्हणतो हे बरोबरच नाही. आणि त्याच्यापेक्षा शेतीत काटकसर करणं आणि तेच पैसे शिल्लक ठेवणं हेच खरं शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. बरोबर. मला तरी वाटतं याचा अवलंब टोटल गावकऱ्यानं, आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्याचं उत्पन्न खर्च कमी करणं हेच शेतकऱ्याचं मेन उत्पन्न आहे असं मान्य करावं, असं तरी माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. चांगली मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही बत्सोगुमतर्फे आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार. हिवरा रोहिला गावाचे शेतकरी श्री गजेंद्र देशमुख यांच्याशी बातचीत करत होते AR परवेज. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर शेतकरी बंधूंनो,
वाशिम तालुक्यातील हिवरा रोहिला या गावाची BBF तंत्रज्ञानाची किमया. बाह्य ध्वनिमुद्रणावर आधारित मुलाखतीच्या मालिकेअंतर्गत हिवरा रोहिला या गावाचे ट्रॅक्टर चालक तसेच शेतकरी श्री बालासाहेब देशमुख यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत आता आम्ही प्रसारित करत आहोत. नमस्कार बालासाहेब. नमस्कार. बालासाहेब, मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे पेरणी वगैरे करता? परंपरा पद्धतीनं सर तरी 6-7 वर्ष झाले मी पेरणी यंत्र हे सर्व करू शकतो. पण हे जे BBFचं पेरणं आहे, हे किती वर्षापासून BBF यंत्र तुम्हाला कधी भेटलं? BBF पेरणं मला 5 वर्ष झाले भेटून. पण याच्यात कसं कास्तकार काही थोडीफार मला माहिती नव्हती. कास्तकार याच्यावर पेरणीसाठी हे करू नव्हते लागले. पण यावर्षी हे गजाननराव कृषी सहाय्यक हे आमच्या गावात नेमलेले आहेत यांनी, आणि गजाननराव गुलाबराव देशमुख सरपंच हे असे 2-4 माणसं मिळाले आणि यांनी गजाननराव गुलाबराव देशमुख सरपंच हे म्हणत बुवा की तुला यावर्षी पुरो न पुरो तुला एवढ्या बॅगी टाकणं शेतात, आणि कृषी साहेब जे आहेत यांना पण असं म्हटलं होतं मला की तुम्हाला नाही पुरवलं तरीही चालते, पण एवढ्या बॅगी आमच्या टाकणंच लागतात. मग मी म्हणलं बाबा काही हरकत नाही, तुम्ही म्हणता मी करू शकतो एवढं. मग ते ॲडजस्ट करून मी याच्या 30 बॅगी पेरल्या. या वर्षी तुम्ही हे BBF यंत्राच्या माध्यमातून जे तुमच्याकडे पडून होतं 5 वर्षापासून, नाही का, मग या वर्षी तुम्ही पेरणी केली. मला आता एक सांगा की तुम्ही ज्या जुन्या पद्धतीने ट्रॅक्टरनं पेरणी वगैरे करत असाल आणि आता नवीन पद्धतीने तुम्ही BBFच्या माध्यमातून तुम्ही पेरणी केली, तर तुम्हाला काय फरक जाणवलं बरं दोन्ही यंत्रामध्ये? दोन्ही यंत्रामध्ये इथला फरक आहे सर की खूप फरक आहे. म्हणजे एक तर सोयाबीनची क्वालिटी बी वेगळी आहे आणि पेर बी आपल्याला जशी पाहिजे तशी करता येते BBFवर. आणि मी स्वतः माझ्या शेतात हे सर्व 30 बॅगी टाकून 2 बॅगी माझ्या स्वतःच्या शेतात टाकल्या. काऊन की पेरता वेळेस माझ्या लक्षात आलं की हे पेरणी यंत्र काय आहे, म्हणून मी स्वतः माझ्या 2 एकरात 1 एकरात 1 एकरभर पेरलं. पेरल्याच्या नंतर माझ्या खुदच्या शेताची बी क्वालिटी वेगळीच आहे. आणि या वर्षी तर नाही, पण पुढच्या वर्षी माझं पुरं 7 एकर शेत मी BBFनं पेरायचं असं ठरवलं. नाही, पण मुख्य फरक वेळेचा काय फरक पडला याच्यामध्ये? वेळेचा म्हणजे एक तर पाण्याचे आता इथली तुटकांड आहे तरी पण ही सोयाबीन सुकून नाही राहिली. आणि नाही, माझा प्रश्न कसा आहे माहितीये का, तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करत होता, आहे की नाही? समजा 10 एकर पेरायचं तुम्हाला जुन्या पद्धतीनं आणि BBFच्या पद्धतीनं तुम्हाला ही पेरणी करायची, तर वेळ कशामध्ये जास्त लागतो किंवा कमी लागतो? BBFच्या पेरणीवर दिवसभरासाठी फक्त 10 एकर नाही तर 12 एकर पेरल्या जातं. आणि जे आमची जे पेरणी करतो आम्ही ते 12 एकर कमीत कमी आम्ही 3 घंट्यात पेरतो, 3 नाही तर 4 घंट्यात. हा महत्वाचा फरक आहे. महत्वाचा म्हणजे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, कास्तकारासाठी हे महत्वाचं आहे. बरं, मग असं झाल्यानंतर आता तुम्ही यावर्षी BBFनं सगळी पेरणी केली, नाही का, पण तुमच्या इन्कमवर फरक पडला असेल, नाही का? तुम्ही एका दिवसामध्ये 10 ते 12 एकर पेरणी करता BBFनं, आणि तुमच्या जुन्या पद्धतीने 3 तासामध्ये 10-12 एकर होते. 3 तासामध्ये मग तुमच्या इन्कमवर किती फरक पडतो? फरक म्हणजे सर याच्यात खूप फरक आहे, याच्यात अंदाजच नाही. पण हे आपल्याला साहेबनं आणि सरपंच साहेब गजाननराव गुलाबराव यांनी म्हटल्याच्या नंतर मी यांचा मान तिथं ठेवला आणि मी ते कमाईची लक्ष केलंच नाही, म्हणून मी हे पेरणी यंत्र लावलं आणि यायचं पेरून दिलं. किती वावरामध्ये किती बॅग जुन्या पद्धतीने तुम्ही टाकत होते? जुन्या पद्धतीनं आम्ही एका एकरात 30 किलो टाकतो, म्हणजे ते मोठ्या पेरणीवर. हे BBFचं आहे तर BBFचं एकरी 22-23 जास्तीत जास्त 25. आणि हे जुन्या पद्धतीने जुन्या पद्धतीनं 30-32 किलो टाकावंच लागते. कास्तकाराला 30 किलो म्हणणं लागते, पण ट्रॅक्टरवाला 30-32 टाकतेच तिच्यात. अच्छा. मग आता उत्पन्नावर जरी तुमच्या इन्कमवर जरी फरक पडलेला आहे, तरी तुमची मानसिकता आता या इथून पुढे BBF पद्धतीने पेरणी करायची आहे का? आणि लोकांना सांगणार का तुम्ही? लोकांना तर सांगणारच, माझं स्वतःचं पेरणार, लोकांचं जेवढं आलं तेवढं पण करणार मी. काऊन की याच्यात जर लोकांची जर कमाई होत असेल, उत्पन्न होत असेल, तर मी माझ्या कमाईकडे नाही पाहणार. लोकांचा जेवढा फायदा होत असेल एवढा मी करणार. कृषी सहाय्यक जे म्हणतील त्याच्या हिशोबानं चालणार. आणि इथलं करून बी मी यावर्षी हे पेरून बी
जे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे वाशिमले, यांचं पण मी 15 एकर जवळपास पेरून दिलेलं आहे. ते पण तसेच म्हणू लागले की बा पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला मदत करसाल का? तर मी आणलं ठीक आहे, मी करील, पण माझ्या गावातली पेरणी झाल्याच्या नंतर. पण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. हिवरा रोहिला या गावाचे ट्रॅक्टर चालक तसेच शेतकरी बांधव श्री बालासाहेब देशमुख यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मुलाखतीच्या मालिकेअंतर्गत यानंतर ऐकूयात हिवरा रोहिला येथील शेतकरी बांधव श्री विनोद देशमुख यांच्याशी AR परवेज यांनी केलेली बातचीत. नमस्कार विनोदराव. नमस्कार, माझं पूर्ण नाव विनोदराव दत्तराव देशमुख, मुक्काम पोस्ट हिवरा, तालुका जिल्हा वाशिम. बरं, शेती किती आहे आपल्याला? शेती 1.5 एकर. 1.5 एकर शेती आहे. कोणकोणते पीक घेतात? एका एकरामध्ये तुती होती, तुती वाळली, त्यामुळं अर्ध्या एकरात राहिली आणि त्यामुळं आणि सोयाबीन एका एकरात सोयाबीन पेरली. मग बरं, किती दिवसापासून 1.5 एकर शेती आहे आणि केव्हापासून शेती करता तुम्ही? ती वडिलोपार्जित 1.5 एकरची जमीन आहे आमच्याजवळ. आम्ही दोघा भावात 3 एकर जमीन, त्याच्याजवळ 1.5 एकर, माझ्याजवळ 1.5 एकर. मग पूर्वी तुमची शेती करण्याची पद्धत आणि उत्पादन कसं मिळत होते पूर्वी? जे लोक करत होते परंपरागत तशी शेती करायचो आम्ही. आणि त्यामुळं त्याच्यात पुरायचं नसे, पण आपण करायचं बा काहीतरी आपलं अलग करायचं म्हणून आम्ही रेशीम केलं. रेशीममुळं थोडं ते रोजगार हमीमध्ये असल्यामुळं फायदा झाला. आणि नंतर ते क्रापमध्ये आम्ही फेल झालो, पण जमलं नाही. आणि उन्हाळ्यात तुती वाळल्यामुळं मग पुन्हा आम्ही सोयाबीन पेरणं चालू केली. परंतु हे पहिलंच वर्ष आहे आणि BBF, त्यामुळं सरने आम्हाला मदत केली की बा BBF न पेरा. पण हिंमत करत नव्हतो, वाटत होतं की बा आपल्या तो जमीन कमी आहे, BBF न पेरायचं, त्याच्यातलं सुवा मोठा राहील, आपलं उत्पादन वाढणार नाही. परंतु हिंमत केली आणि एका एकरामध्ये BBFची पेरणी केली. तर काय फरक जाणवला बरं BBF आणि जुन्या पद्धतीने पेरणीमध्ये? काय फरक जाणवले तुम्हाला? आपण जर परंपरागत पेरणी जर केली, ते शेत माझ्या भावाचंच आहे, नेटीच आहे, आणि त्याच्यात ओलिताचं प्रमाण खूप कमी आहे. आणि BBF न पेरल्यामुळे जे आम्ही आता जवळपास 15 दिवस झाले पाणी नाही, पण 15 दिवसात आमची जमीन जर तुम्ही पाहिली सर, जर याच्यात गड्डा केला तर तो गड्डा पण असा ईदभर पण गड्डा होत नाही, कारण खडकाळ जमीन आहे. परंतु BBF न पेरणी केल्यामुळे ओलीत त्याच्यात कायम राहिलं, ती सरी पद्धत असल्याच्यानं. आणि चांगला आम्हाला त्याच्यात फरक वाटला. फरक पाहायचा जर झाला तर आमच्या शेतात जाऊन कोणीही पाहू शकते. आमच्या शेजारी आमच्या भावाची जमीन आहे, त्याच्यात पहा तुम्ही आणि याच्यात पहा, तुम्हाला बराचसा फरक जाणवेल. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा अडचणीत येतो, नाही का? पण ही जी पद्धत आहे, BBFची जी पद्धत आहे, या पद्धतीमुळे तुम्हाला खरोखरच म्हणजे चांगला फायदा दिसतो का? आणि आजच्या काळात तर मी तरी म्हणतो गरज आहे, काळाची गरज आहे. कारण निसर्गात असमतोलता आल्यामुळं आपण BBFकडे वळायला पाहिजे. पुढं जे उत्पादन येईल ते मी आज सांगत नाही. उत्पादन आपण पहिल्याच वर्षी पेरल्यामुळे पुढचं काय सांगू शकतो आपण हे नाही सांगणार. पण आज जे मला वाटायला लागलं, सद्यस्थिती वाटायला लागलं की आज हे लोकांनी हे करायला पाहिजे. कारण हे निसर्ग पाणी असा 15-15 दिवस येत नाही. मग आपण काय करायचं? कोणाला ओलिताची सोय नसते, विहीर नसते, कुठं धरणाचं पाणी भेटणार नाही. त्यामुळं आपण हे करायला पाहिजे, पेरायला पाहिजे. शेतकऱ्यांनी याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन करता BBFच्या माध्यमातून आपण पेरणी करायला पाहिजे, नाही का? बिलकुल करायला पाहिजे. परंपरागत शेती तर कोणी करून राहिलं आणि करायला पाहिजे, असं करू नये असं म्हणणार नाही. शेती तिचे करायला पाहिजे, परंतु कुठंतरी आपण बदल करायला पाहिजे. आपण कुठं शिक्षणातून कुठंतरी घ्यायला पाहिजे, कुठं ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि आपण ते करत राहिलो, त्याच्यात आपण उत्पादकता तर वाढणार नाही तेवढी. परंपरागत करायला आपण त्याच्यावर जगणार पण नाही. आपण कुठंतरी अलग करून पाहिलं तर होऊ शकते, बदल घडू शकते. आता BBF पद्धतीने पेरणी करण्यासाठी तुम्हाला कोण मदत करते? कोणत्या डिपार्टमेंट मदत करते? कृषी विभागाचे किंवा KVK वगैरे कोण मदत करते? आम्हाला KVKचे साहेब आमच्या दर आठवड्याला आमच्या शेती शाळा म्हणून आमच्या इथं होते, आमच्या शेतात होते. त्याच्यात देशमुख साहेब आमचे कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी वारंवार भेट देतात. ते येतात देशमुख साहेबांनी दर हप्त्याला, 15 दिवसाला घेत नाही ते दर हप्त्याला घेतात शेती शाळा. त्या शेती शाळेत आम्हाला बरीचशी माहिती देतात की बा किडीचे व्यवस्थापन कसं करायचं, किडीची ओळख कशी करायची, असं पूर्ण माहिती देतात. आम्ही त्यानुसार शेती करतो. आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. हिवरा रोहिला येथील शेतकरी श्री विनोद देशमुख यांच्याशी AR परवेज यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. या मालिकेअंतर्गत यानंतर आम्ही प्रसारित करत आहोत हिवरा रोहिला याच गावाचे शेतकरी बांधव श्री गजानन देशमुख यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत.
राम राम. मी गजानन व्यंकटराव देशमुख, हिवरा गणपती. काका तुम्हाला शेती किती आहे आता? 4 एकर शेती आहे माझ्याजवळ. या 4 एकर मध्ये कोणकोणते पिकं घेता तुम्ही? 4 एकर मध्ये सोयाबीनचे पूर्ण पूर्ण सोयाबीन आहे. बरं, पूर्वीची जी पद्धत होती तुमची सोयाबीन पेरणीची ती कशी होती? आमची साधी होती. साध्या पेरणीनेच पेरायचं आणि त्याच्यावर आपलं कसं तरी करायचं. मग उत्पन्न वगैरे किती निघत होते? उत्पन्न तरी साहेबजी मी दर साल विरळणी करतो, त्याच्यानं उत्पन्न ठीक सगळ्यापेक्षा चांगलं आहे. तरी एकरी 10 पोते पूर्वी. हो पूर्वी. तरी आता यावर्षी काय नवीन केलं तुम्ही? यावर्षी BBF पेरणी केली. कोणी सांगितली BBF न पेरणी करायला? आमचे कृषी सहाय्यक देशमुख साहेब आहेत. त्यांनी 5 वर्षापासून सांगत आले, पण हे कोणी गावात साहेबजी तयार नव्हतं करायला. आपण तयार होतो, पण BBFला पेरणार भेटत नसे. त्याची काय अडचण होती पेरणाराची अडचण म्हणजे त्याला भावानं पुरत नसे. अशी पेरणी केली तर त्याला पेरणीले पैसे जास्त व्हायचे, बॅगा व्हायच्या, त्याच्यानं पैसे जास्त भेटायचे. आणि ह्या पेरल्याच्यानं पैसे जास्त भेटत नाहीत, त्याच्यानं तो ट्रॅक्टरवाला तयार होत नसते. तर यावर्षी आम्ही जरा भाव देऊन पेरणी करायला लावली आणि तेही मंजूर झाला. आणि देशमुख साहेबांना इथले आटोकाट प्रयत्न केले की त्याची मर्यादा नाही साहेब, त्याची गुणगान किती गावं. याच्याबद्दल तर मला कोणतेही शब्द थोडके वाटतात. बरं. मग या वर्षी तुम्ही सगळ्यांचं ऐकून मग तुम्ही BBFच्या माध्यमातून तुम्ही पेरणी केली, काय फरक जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे साहेब आता काय जे नेटचे शेत आहेत हे माझ्या अंदाजानं आज जर पाणी नाही आलं तर 8 दिवस आज त्या वाळतील आणि माझी सोयाबीन 10 दिवसाच्या नंतर वाढणीला सुरुवात होईल. म्हणजे एवढा तग धरून राहू शकते. आणि सरीवरील असल्याच्यानं एक वाफा तयार झाला आणि वाफा असल्याच्यानं वल कायम राहिली आणि त्याच्यानं अजून शेतातली सोयाबीन सुकलेली दिसत नाही. मुख्य फायदा काय झाला तुमचा की पिकं जे आहेत आता तुमची सोयाबीन हे तग धरू शकते, नाही का? मग शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही की ही जी पद्धत आहे BBFची ही चांगली आहे की कशी आहे, की जुन्या पद्धतीनेच त्यांनी पेरणी करायला पाहिजे? नाही, सगळ्या लोकांना सुधारायला पाहिजे साहेब. आपली जमीन मजदूर पाहून BBFनं पेरणी करायची आणि BBFनं पेरणी केल्यानंतर मला तर इथले एक दर साल मी रळणी करतो, तरी बी मला माझी सोयाबीन मला कमी होत नाही. पण BBFवर असल्याच्या नंतर हमखास 2 ते 3 पोते वाढेल असा एक अंदाज आहे. बरं, गावामध्ये BBFच्या यंत्राच्या सहाय्याने किती लोकांनी पेरणी केली तुमच्या हिवरा? जवळजवळ आमच्या गावात साहेबांनी 25 बॅगा आणल्या होत्या. 25 जणांना दिल्या आणि त्या जो पेरेल त्यालाच दिल्या आणि त्याच्यानं ह्या लोकांना पेरणी केली. आणि लोक आता यावर्षी तर मी म्हणलं साहेब माझी पूर्ण पेरणी मला करून द्या आणि बॅगा तुम्हीच द्या आणि BBFनंच पेरणी करा 4 एकर बी. मी तुम्हाला जे काय सहकार्य करायचं ते करीन. परंतु आपल्याला ते बियाणं दिलं नाही आणि तेवढं बियाणं दिलं तेवढं आपण पेरलं. बरं. वाण कोणतं होतं बियाणाचं? 158ची जात आहे आणि पहिले आम्ही 35 पेरत आहोत. तसे गेल्या वर्षीच मी केळीतून 158 आणलं होतं, पण घरी मिसळ झाल्याच्यानं पोतेबरोबर लेकरांना टाकल्याच्यानं ते आम्हाला अजून समजलं नाही. त्याच्यानं आम्ही कोणतं बिया टाकून आणि कोणतं 162 का 35 याची ओळख राहिली नाही, त्याच्यामुळं घरचं बियाणं पेरलं गेलं नाही. सेंद्रिय शेती सुद्धा त्याच्याकडे तुमचा कल कसा आहे आता? जवळजवळ 10 वर्षापासून साहेब आम्ही गांडूळखताच्या प्रकल्पात आहोत. आणि देशमुख साहेबांनाच आम्हाला आत्मा जे आपले लवाळे साहेब आहेत त्यांनी आणि देशमुख साहेबांनी जे आम्हाला सहकार्य केलं. अजून घरी चालू आहे गांडूळखत आणि त्याच्यातलं गांडूळखत निघाल्याच्या नंतर हे जर जमिनीत फेकलं साहेब प्रत्येक कास्तकारानं एकरी 10 पोते जर फेकलं तर याचा कालावधी काही जास्त लागत नाही, 40 दिवसात तयार होते. पण आपला शेतकरी हा करत नाही. त्याला वाटतं ऑटोमॅटिक पैसा आला पाहिजे, त्याला वाटतं कुठून तर काहीतरी भेटलं पाहिजेत, साहेबाकडून काहीतरी आपल्याला भेटलं पाहिजेत. पण या आशेनं आपण आपलीच फसवण करायला लागलो. या उद्देशानं हे शेतकरी वर्ग आपला फसत राहिला. तुमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी बांधवांनी मेहनत करायला शिकायला पाहिजे, आळशीपणा थोडंसं सोडून द्यायला पाहिजेत. आणि आळशीपणा आपल्याजवळ असल्याचा सगळ्यात शत्रू मोठा असेल तर आळस. आणि आपण जे करणार नाही तर आपल्याला ज्याची सेवा करणार नाही त्याचा मेवा काय भेटणार? आणि शासनाच्या योजनावर अवलंबून राहू नये. शासनाच्या योजना म्हणजे काय तोडक्या असतात आणि ती तोडक्या योजना घेतल्यानं आपलं काय पोट भरणार नाही. आता विम्याची पद्धती आपल्याला काय गव्हर्नमेंट किती देणार? आपण आपल्या वरात पाणी जर पडला तर आपल्याला खूप पीक होणार आणि आपण चांगले राहणार. गव्हर्नमेंट किती जरी दिलं तर आपल्याला कमीच पडत राहील
आणि आपल्या या शेतीनं जर मायमाऊलीने जास्त दिलं तर आपण सुखी राहू. शेवटी मेहनत आपण करायला पाहिजे. मेहनतीला पर्याय म्हणजे फक्त मेहनतच आहे. मेहनतच आहे आहे. की नाही? हा, मेहनतीला पर्याय मेहनतच आहे. आणि पण करायला पाहिजेत अनबन लावून. जसं आपण काहीतरी कोणती ध्येय गाठतो की मला या पाडावर जायचं की मी हे जग जिंकेन, याच्यासाठी आपल्याला ध्येयच पाहिजेत आणि एक प्रतिज्ञा पाहिजेत की मी करणार. जरी आपल्याच्यानं होत नाही तरी साहेब माझे लेकरं आहेत, जसं सांगितलं तसं करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मलाही जरा चांगलं वाटते आणि त्याच्यामुळे बरं आहे. धन्यवाद. आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. राम राम. हिवरा रोहिला येथील शेतकरी बांधव श्री गजानन देशमुख यांची AR परवेज यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आणि शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. पुन्हा आपली भेट याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. किसानों की बात रेडिओ वत्सगुल्म के साथ. शेतकऱ्यांवर आधारित कार्यक्रम किसानों की बात रेडियो वत्सगुल्म के साथ. मेरे देश की धरती ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुल्म द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा. रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM वर. आवाज वाशिमचा. किसानों के बाद रेडिओ वत्सगुल्म के साथ हा शेतकरी बांधवांसाठीचा कृषी कार्यक्रम रेडिओ वत्सगुल्म 90.8 FM केंद्रानं प्रसारित केला होता. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच